आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मोबाईल आहेत सर्वांजवळ. तुझ्याकडे पण आहेच ना. काय फायदा त्याचा? कळवता नाहीये. कुठे गेला होतास इतका वेळ? मला अचानक एका महत्वाच्या कामासाठी कोल्हापूरला जावं लागलं, त्यामुळे नली सोबत गेलो होतो. अरे हे ना मुद्दाम केल्यासारखं होतंय वेद. हे ना नाही आवडत तर कशाला यांच्या मनाविरुद्ध वागायचं? प्रमिला, अगं काहीही न लपवता खरं सांगतोय वेद. अहो पण हे चिडतील ना. गावडेंशी संबंध नको सांगितलंय ना त्यांनी. आई, मी खरंच काही लपवत नाहीये. नली खरंच अडचणीत होती. सुनबाई, त्याचं मन स्वच्छ आहे, काहीही लपवत नाही तो. मला सांग, कोल्हापूरला का गेला होतास तू? कोल्हापूरला देसाई नावाची एक फॅमिली आहे, तर त्यांच्या मुलाचं नलीसाठी स्थळ आलं होतं. पण एक अनघा नावाची बाई त्यांच्याकडे गेली आणि नलीचं लग्न मोडलं. अरे देवा, असं कसं झालं? बिचारी ती नली आधीच तिकडी आहे, तर तिचं लग्न मोडलं. तर ती बाई कोण होती, तिने असं का केलं, हे नलीला जाणून घ्यायचं होतं. सो मी तिच्या सोबत गेलो. अरे मग काही समजलं का? कोण होती ती अनघा? देसाईंनी जे काही सांगितलंय त्यावरून. आई, मी तुला बोललेलो आठवतोय, मला स्वप्नात एक बाई दिसत होती. तर अनघा आणि या स्वप्नात दिसणाऱ्या बाईमध्ये खूप साम्य आहे. म्हणजे घरंदाज दिसणारी, साधारण 35शीतली, स्कूल बांध्याची, साडी नेसलेली एक बाई. कोण होती ती बाई? आई, तुला आठवतंय लहानपणी मला एक बाई शिरा द्यायची? तिच्यात, अनघामध्ये आणि मला स्वप्नात दिसणाऱ्या त्या बाईमध्ये खूप साम्य आहे. ये एड्या, उगाच काहीतरी तर्क लावू नकोस. आजी, अगं मी कुठलेही तर्क लावत नाहीये. आई, मला ती शिरा देणारी बाई कुठे गेली? ती अचानक गायब झाली होती ना. पुढे काय झालं तिचं?